हॅपी बर्थडे 50व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. हॅपी बर्थडे 50व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अहो, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तसा आपला सहवास 24 वर्षाचा. हे 24 वर्ष तुमच्या सहवासाने खूपच आनंदात गेले. तुम्ही मला कधीच कोणत्याच गोष्टीसाठी अडवले नाही, दुखवले नाही. नेहमी माझ्या विचारांना मान दिला. तुमच्यामुळे मला मुलीप्रमाणे वागवणारे सासू सासरे मिळाले. 4 बहिणीसारख्या नंदा मिळाल्या. गोड 2 मुली मिळाल्या. सगळ्यांनीच मला खूप प्रेम दिले. हे सर्व वर्ष जसे आनंदाने गेले तसेच पुढचे जीवन आपण आनंदात घालवू. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 2 ओळी म्हणते मी गाण्याच्या. हमें और जीने की चाहत ना होती अगर तुम ना होते, अगर तुम ना होते. तर बाबा हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तर मनात सगळ्यात पहिले येते की स्ट्रिक्ट, खूप रूल्स रेग्युलेशन्स, ओरडणारे, म्हणजे आपल्याला फ्रीडम न देणारे. मी पण जेव्हा लहानपणापासून शाळेत जायची, कॉलेजला जायची, तर माझे जेवढे पण मित्रमैत्रिणी होते सगळ्यांचे बाबा असे खूप स्ट्रिक्ट असायचे. त्यांना बाहेर फिरायला नाही जाऊ द्यायचे मित्रांसोबत, मैत्रिणींसोबत, किंवा त्यांना जे पाहिजे ते घेऊन नाही द्यायचे, खूप ओरडायचे. पण असं सगळं मी काही जास्त अनुभव केलंच नाही, कारण लहानपणापासून मला जेव्हा जे पाहिजे असेल सगळं तुम्ही नेहमी मला द्यायचे. कशासाठी नाही नाही म्हणायचे. आणि करिअर पण चूज करायचं फ्रीडम दिलं, नेहमी सपोर्ट केलं. हे करायचं तर हे कर, ते करायचं तर ते कर, कशासाठी थांबवलं नाही. बाहेर फिरायचं तर बाहेर फिर. पैशाबद्दल तर कधीच नाही विचारायचे की कुठे गेले पैसे, का खर्च केले, कशासाठी. जेव्हा जे पाहिजे, जे म्हटलं, कितीही महागाची गोष्ट असेल तरी घेऊन द्यायचे. एकदाचं असं व्हायचं की आई नाही म्हणायची पण तुम्ही कधीच नाही म्हणायचे, कधीच प्राईस टॅग नाही बघायचे. तर हे सगळं एकदम वेगळंच होतं अनुभव. म्हणजे बाकी सगळ्यांपेक्षा मी खूप लकी आहे की मला इतके चांगले बाबा मिळाले. आणि तुमच्या 50व्या वाढदिवसासाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. असंच आपण तुमची जशी आता गोल्डन जुबली करत आहे तशीच तुमची प्लॅटिनम जुबली पण मोठी करू. आता तर कोरोनामुळे काही मोठी पार्टी होऊ नाही शकत आहे. एक छोटीशी कविता लिहिली आहे तुमच्यासाठी, तुमच्या आयुष्यावर, तर ती मी वाचून दाखवते. 12 ऑक्टोबर 1970चा तो दिवस. मुलाच्या रूपात निलावार परिवारचा पूर्ण झाला नवस. 4 बहिणींचा लाडका होता तो छोटा भाऊ. त्याची आई त्याला द्यायची नुसतं तूप, साखर, पोळी आणि खाऊ. मुलगा होता तो शांत, लाजाळू आणि शहाणा. निलावारच्या घरचा होता तो सगळ्यात लहाना. शाळेत होता तो सगळ्यात हुशार विद्यार्थी. कोणाची पण मदत करायला तयार राहायचा जसा एक सारथी. दिग्गज होता तो गणितात, डॉक्टर आणि इंजिनियर. ठरलं नव्हतं अजून काय बनायचं आहे आयुष्यात. घेतला प्रवेश अभियांत्रिकीला. लाडका मुलगा गेला घरच्या दूर पुण्याला. पुढचं आयुष्य झाला एकदम सुरेख, कारण आयुष्यात आली स्मिता नावाची उपलेंचवारची लेक. 8 मे 1996ला झाला चालू एक नवीन पर्व. आनंदी आनंदित होते घरात सर्व. आनंदात भर टाकायला आली एक छोटी पिल्लू. सगळ्यांची लाडकी होती ती राधा टिल्लू. काही वर्षांनी सोबतीला अजून एक कन्या आली. पूर्ण झाला कुटुंब 2001 साली. नेहमी लाभला आम्हाला तुमचा सहवास, म्हणून झाला सुंदर आमचा सगळ्यांचा हा प्रवास. कथा आहे ही 50 वर्षांची, अशीच लागू द्या नेहमी आम्हाला सोबत तुमची. जरी आकडा असेल हा 50 वर्षांचा, पण 16 आहे तुम्ही सगळ्यांना दिलेल्या हर्षाचा. परत एकदा खूप 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 अभिनंदन आणि हॅपी बर्थडे, हॅपी 50th बर्थडे टू यू. Wish you many, many happy returns of the day, Papa. You have completed 50 years of your life. I feel very lucky to have you in my life.
Thank you so much for everything that you have done for me, supporting me for my career, whatever I want to do, you have supported me. आणि जर कधी मी तुमच्यासोबत बोलत असली आणि कोणी फ्रेंड्स बाजूला असले आणि त्यांनी जर विचारलं कोणासोबत बोलत आहे आणि मी सांगितलं पप्पा, तर ते लाईक तू पप्पासोबत बोलते आहे, एवढी फ्री फ्रँक आहे तू, आणि ही गोष्ट मला खूप आवडते. आणि एक गोष्ट जी मला तुमच्याबद्दल खूप आवडते ती की तुम्ही कधीच ॲज अ फादर मला ट्रीट नाही केलं. म्हणजे जर मोस्टली कोणाला विचारलं की तुझे फादर इज लाईक खूप स्ट्रिक्ट आहे, हे आहे, पण मला ते तुमच्याबद्दल कधीच वाटलं नाही. तुम्ही खूप फ्री फ्रँक राहायचे. आणि बाय चान्स मी कधी कोणत्या फ्रेंडसमोर या कधी कोणासोबत तुमच्यासोबत बोलली तर ऑलवेज ते मला हमेशा विचारतात की तू कोणाशी बोलली या काही असं विचारलं. आणि जर मी सांगितलं की मी पप्पासोबत बोलत होती तर दे आर लाईक खरंच तुझे पप्पा एवढे फ्री फ्रँक आहे. मला खूप चांगलं वाटते. बाळू, तुला वाढदिवसाच्या 50व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझ्या आयुष्यात आरोग्य, सुख, शांती लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. एक थोडासा अनुभव सांगतो. दीदीच्या ऑपरेशनच्या वेळेस 10 वर्षापूर्वी आम्ही तुझ्याकडे 2 महिने 3 महिने राहिलो. त्या पिरियडमध्ये तुम्ही दोघांनी आमची जी काळजी घेतली ती खरोखर वाखाणण्यासारखी होती. ती सदा आठवणीत राहील. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन दीदीचा अनुभव सांगेल. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला सुख, समृद्धी, ऐश्वर, आनंद सर्व काही मिळो अशी ईश्वराजवळ प्रार्थना करते. आतापर्यंत जसं तुला चांगलं आयुष्य मिळालं तसंच पुढेही मिळो ही ईश्वराजवळ प्रार्थना करते. आणि एक तुला लहानपणाचा अनुभव सांगायचा आहे तुला. म्हणजे राधानी जसं सांगितलं अनुभव सांगा म्हणून, तर मग इतकं म्हणजे सर्व अनुभव इतके आठवायला लागले सगळं. आता कोणता अनुभव सांगावा आणि कसं सांगावं ते प्रश्नच पडला होता. तरी एक अनुभव सांगते. तू शाळेत कॉन्व्हेंटमध्ये जायला लागला आणि इंग्रजी अक्षराची ओळख झाली. नंतर मग तू स्पेलिंग वाचायला लागला. एक दिवस स्पेलिंग म्हणजे आई स्वयंपाक करत होती, किचनमध्ये आला आणि आईला म्हणे मला बरोके बोंड पाहिजे म्हणे. आई म्हणे बरोके बोंड नाही केले. तर मग तू म्हणे आईने तू केले बोंड आणि मला देत नाही आहे म्हणून रडायला लागला. मग भाऊ जवळ गेला दवाखान्यात. भाऊला घेऊन आला. भाऊला सांगितलं आई मला बरोके बोंड देऊन नाही राहिली, तुम्ही आईला सांगा. मग भाऊ आले, कुठं आहे दाखव म्हणे बोंड. तर मग तू पाठीकडे बोट दाखवलं. तर मग तिथं तो डब्बा होता ब्रुक बॉन्डचा. भाऊनी मग पाहिलं, भाऊ हसायला लागले, तू रडायला लागला. मग आम्ही सगळे आलो काय प्रकार पाहायला. तर मग तिथं बरोके बॉन्डच्या ऐवजी तिथं ब्रुक बॉन्ड त्यावेळेला चहा मिळायचा ब्रुक बॉन्डचा. तर त्याच्यामध्ये तू स्पेलिंग वाचलं बरोके बॉन्ड. मग भाऊनी काढून दाखवलं, हे बघ यामध्ये पत्ती आहे. तेव्हा तू शांत झाला. ब्रुक बॉन्डची पत्ती दाखवली. त्यावेळेस पृष्ठाच्या डब्यामध्ये मिळायची आणि आईने पाठीवर ठेवली होती ती पत्ती. नंतर मग आम्ही तुला चिडवायचं, बाळू बरोके बोंड पाहिजे का, ते तू चिडायचा. त्यावेळेस मजा यायची. मग लहानपणी असे खूप अनुभव होते, छान वाटायचे त्यावेळेस. पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाळू, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वयाची 50 वर्ष पूर्ण केलीत, अभिनंदन. आणि निरामय अवस्थेमध्ये केले त्यासाठी अधिक अभिनंदन. या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपलं आयुष्य हे निरामय पद्धतीनं जगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी तुला स्मिताची प्रेमळ साथ लागली आणि 2 मुलीसुद्धा तुला ईश्वराने दिल्या सुंदर अशा. तुझे जीवन सुख समृद्धीने भरून गेलं.
समाधानाने भरून गेलं. जसं लहानपणापासूनच तुझ्या मनामध्ये कुठल्याही विषयाची अपेक्षा नव्हती, म्हणून भाऊ नेहमी म्हणायचे की माझा बाळू काहीच मागत नाही, जे म्हटलं ते तुम्ही म्हणाल तसं काही हरकत नाही असं म्हणायचा तू, आणि जे मिळालं त्यात समाधान मानायचा. म्हणून भाऊ म्हणायचे की न मागे तयाची रमा होई दाशी. तसं तुझं होतं, तू काहीच अपेक्षा केली नाही आणि सगळंच मिळालं तुला. परंतु या सर्व मिळण्यामध्ये सुद्धा आपल्या आईवडिलांचे आशीर्वाद, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात, आणि हे तुला लाभले आहेत. तुला आठवत असेल आपले आजोबा बाबा आणि त्यांचे वडील अण्णा, तू खूप लहान होता आणि ते जेव्हा वारले तेव्हा तू शाळेमध्ये होता, अंगणवाडी बालक मंदिर होतं तेव्हा. तर शाळेतून आल्यानंतर तू सांगत होता की विमानात बसून आले होते अण्णा आणि मला शाळेत भेटून गेले. त्यांचा खूप लळा होता तुझ्यावर. तर त्यांचा आजही तुझ्यावर आशीर्वाद आहे, आणि म्हणून तुला तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी लाभलेली आहे. लहानपणीसुद्धा तुम्ही तिघेही खूप भांडणं करायचे, सुचिता, क्षमा आणि तू, परंतु त्याच्यामध्ये तू न्यूट्रल असायचा. आणि मग खालून भाऊ वर यायचे आणि रागवायचे, ज्याला रागवलं त्याला मग सगळे दिवसभर सडवायचे. आज त्याच्यावर पोळा फुटला, आज तुझ्यावर पोळा फुटला, भर घालायला गंगाधरही होता. तर असं बालपण आपण खूप एन्जॉय केलं, आणि आजही इतरांच्या तुलनेमध्ये आपण सुखसमाधानानेच जगत आहोत सगळे. तर यापुढे सुद्धा तुझं जीवन सुखी समृद्ध लाभो हो, समाधान लाभो अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करते. पुन्हा एक वेळ वाढदिवसाच्या शुभेच्छा तुला. बाळू, तुला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुला सुख समृद्धी आनंद तुझ्या आयुष्यात सर्व लाभो हीच प्रार्थना. आता लहानपणचा तुझी आठवण एक म्हणजे तुला लहानपणी आम्हाला चिडवण्यात रडवण्यात खूप आनंद यायचा सगळ्यांना. एकदा आई गावाला गेलेली होती, तुला माझ्याजवळ सोडून गेली, आणि तुला कारल्याची भाजी आवडत नव्हती, त्यात तिखट तर अजिबातच नाही. मी मुद्दाम त्या दिवशी कारल्याची भाजी करून तुला खायला घातली. आई आल्यावर तू खूप खूप रडला आणि सांगितलं की यापुढे हिच्या भरोश्यावर मला सोडून जायचं नाही. अशा भरपूर गमती जमती आहेत. ठीक, पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. बाळू, तुला 50व्या वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तू वयाचे 50 वर्ष अगदी निरामयरित्या पूर्ण केले. असंच तुझं पुढचं पण आयुष्य असंच अगदी निरोगी जगशील हीच अपेक्षा. आणि तू आणि मी, आपण आपल्या दोघांमध्ये फक्त 2.25 वर्षाचं अंतर, त्यामुळे मी तुझ्यापेक्षा 2.25 वर्षांनी मोठी. आणि लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी आपल्या दोघांच्या तर खूप जास्त, कारण दोघं अगदी सोबतच राहत होतो, अगदी बरोबरीचं असल्यामुळे. तू माझ्या पाठचा आणि माझ्यापेक्षा लहान, थोडं आई जास्त केअरिंग होती तुझ्याबद्दल, आणि मला असं खूप जेलस फील व्हायचं की आई माझ्याकडे लक्षच देत नाही याच्याकडे. आणि एक वेळ मी तुला चल आपण वर जाऊ खेळायला म्हणून नेलं, आणि वरच्या पायरीवरून तुला ढकलून दिलं होतं. तो एक प्रसंग. आपण दोघंही खूप छोटे होतो, पण मी एक जेलस फील करत होती लहानपणी अगदी की याचाच का लाड करतात असं मला वाटायचं. आणि अजून एकदा आपण असं खेळत होतो, खेळताना कुठला तरी काचाचा तुकडा तुला भेटला आणि तू हात कापून घेतला. तर मग मी खाली दवाखान्यात भाऊकडे घेऊन गेली, तर मग भाऊ म्हणे आता याला तर इंजेक्शन दिलं, तुझा हात वगैरे साफ केला आणि आता याला इंजेक्शन दिल्याशिवाय होत नाही. तू म्हणे मला इंजेक्शन घ्यायचं नाही, मी इंजेक्शन घेत नाही, मग खूप रडला. मग भाऊ म्हणे बरं ठीक आहे नको घेऊ. आणि मग रात्री झोपल्यानंतर मग भाऊनी मला मी झोपली होती. भाऊ म्हणे वकड तिचा हात पकड म्हणे, आपण आता हिला इंजेक्शन देऊ म्हणे, कारण तुम्ही खेळले ना म्हणे सोबत, तिच्यामुळे तुझा हात कापला वाटतं ना म्हणे, आता तिला इंजेक्शन द्यायचं आहे म्हणे, पकड म्हणे, असं पकड म्हणे. मग तू माझा हात असा ओढून पकडला आणि भाऊनी तुझा हात पकडला, आणि भाऊ म्हणे बघ असा पकडायचा म्हणे, पक्का तुला सांगितलं. मग तू तसा पकडला. मग भाऊ म्हणे बघ आता असं आहे ना, आता तिच्या हाताला मी असं स्पिरिट लावणार आहो म्हणे. आणि मग भाऊनी तुझ्या हाताला स्पिरिट लावला. बघ म्हणे आता मी असं तिच्या हाताला असं करून स्पिरिट लावणार म्हणे. मग तू म्हणे बरं ठीक आहे, मग तुझ्या हाताला स्पिरिट लावलं.
नंतर भाऊ म्हणे बघ म्हणे आता काय करणार म्हणे, मी असं इंजेक्शन तिच्या हाताला लावणार म्हणे आणि असं टोचून देणार म्हणे. तर असं बघ म्हणे कसं लावणार आहोत आता तिला इंजेक्शन, आणि तुला इंजेक्शन टोचून दिलं. मग तू खूप रडला आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मला म्हणत होता की तुझ्यामुळे तू झोपून गेली आणि मला इंजेक्शन दिलं. अशा खूप खूप गोष्टी आहेत लहानपणच्या आपल्या बरोबरीच्या. तू शाळेत बसायचा नाही, रिक्षामध्ये मला माझे मित्र मारतात म्हणायचा आणि मला घेऊन जायचा. तू खूप लहानपणापासून खूप शांत होता. माझ्याही ऑपरेशनच्या वेळी अगदी तू सावलीसारखा उभा होता आणि मला ऑपरेशनला म्हणजे इथून जाताना नागपूरला जाताना असं वाटत होतं की आज आई भाऊ असते तर वगैरे, असं माझ्या मनात थोडंसं आलं होतं की आपल्या दुःखाच्या वेळी तरी आई वडील पाहिजे. आणि मग इथे आल्यानंतर मला कधीच असं जाणवलं नाही, कधी मनातही नाही आलं माझ्या की आज आई असती तर, आज भाऊ असते तर, असं कधीच वाटलं नाही. तुझ्या भाऊजींच्या एन्जिओप्लास्टीच्या वेळी तू अगदी सावलीसारखा उभा होता आणि कुठल्याही कोपऱ्यातून आई भाऊची कधी आठवण येऊ दिली नाही तुम्ही दोघांनीही पण, स्मितानी आणि तू भरपूर केलं, खूप भरपूर सेवा केली. तुम्ही दोघंही आमच्यापेक्षा छोटे असून सुद्धा असं आम्हाला कधीच असं जाणवू दिलं नाही. आणि वडिलांसारखा सुद्धा तू म्हणजे एवढा आमचा छोटा भाऊ, अल्लड भाऊ एवढा मॅच्युअर्ड असेल आणि एवढा सावलीसारखा उभा राहशील असं कधीही वाटलं नव्हतं. खरंच तू खूप समजदार, आणि लहानपणापासून तसाही तू शांतच होता, खूप समजदार होता. बस खूप साऱ्या आठवणी आहेत. पण नावातच आनंद आहे असे आमचे प्रिय भाऊजी, तुम्हाला 50व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आपले उर्वरित जीवन असेच आनंदी, सुखमय व निरोगी जावो, तसेच हा दिवस पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आनंद भाऊ आमच्या फॅमिलीला जावई म्हणून लाभलेले एक असे अनमोल व्यक्ती आहे की ज्यांच्या जीवनात कंटाळा हा शब्दच नाही आणि प्रत्येकाला मदतीला धावून जाणारे, आणि आमच्या फॅमिलीचे तर बॅकबोनच आहे. अशा आमच्या आनंद भाऊंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, आणि पुढचं आयुष्यसुद्धा त्यांचा सुखमय आनंदमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy birthday mama, wishing you many happy returns of the day. May you have all the happiness in the world. Stay safe, stay healthy and stay happy. आनंद भाऊ, तुम्हाला तुमच्या 50व्या वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुमच्याबद्दल सांगायचं म्हणजे तुमचा शांत आणि शालीन स्वभाव. तुम्ही आम्हाला खूप प्रिय आणि आदरणीय आहात. तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि भरगच्च यश लाभो. तुमच्या आयुष्यातले प्रत्येक क्षण हे तेजस्वी प्रकाशमय होऊन जावो. तुमचे तेज तुमच्या कुटुंबावर निखळत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आनंद भाऊ, परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. आनंद भाऊजी, तुमच्यासाठी एक छोटीशी कविता. मोल आजच्या शुभ दिनाचे कोणत्या शब्दात मांडावे, हर्षाने नटलेल्या प्रत्येक क्षणांना काळजात साठवून ठेवावे, काळजात साठवून ठेवावे. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आनंद भाऊजी. Happy 50th birthday Anand Mama. Wishing you a wonderful celebration and amazing life ahead. May you get all the happiness your heart desires. Stay safe, stay happy and stay healthy. Happy birthday, 50th happy birthday. मामा, तुला 50th बर्थडेच्या खूप खूप शुभेच्छा. माझं बालपण तसं आर्नीलाच बरचसं गेलेलं आहे, त्याच्यामुळे तुझ्यासोबतच्या माझ्या भरपूर आठवणी आहेत. एकदा मी लहान असताना दिवाळीसाठी ड्रेस आणायसाठी तू आणि भाऊ दुकानात जाणार होते, तर तेव्हा माझा जुना ड्रेस मेजरमेंटसाठी म्हणून तुम्ही घेऊन गेले होते. मला काही याची आयडिया नव्हती. तर नंतर दुकानातून आल्यानंतर तू मला जुना ड्रेस दाखवला आणि हा ड्रेस तुझ्यासाठी दिवाळीसाठी आणला म्हणून सांगितलं. तर तेव्हा मी खूप रडली होती की माझ्याकडे तर ऑलरेडी असा सेम ड्रेस आहे, मग पुन्हा तुम्ही असाच का बरं ड्रेस आणला म्हणून तेव्हा खूप रडली आणि मी तो रागारागाने फेकून दिला होता ड्रेस. अशा तुझ्यासोबतच्या खूप साऱ्या आठवणी आहे माझ्या. एकदा मी ड्रॉइंग काढलं होतं, आई, बाबा आणि मी. तर त्याच्यामध्ये बाबांना मी खूप लठ्ठ दाखवलं होतं, खूप लठ्ठ काढले होते मी बाबा. तर तू आजीला म्हणाला होता की आई, भाऊजी एवढे लठ्ठ कधी झाले, मला तर एवढे लठ्ठ कधी झाले, मी उद्या बोरगावला जाऊन बघून येतो भाऊजी असे कधीपासून दिसायला लागले. तर तेव्हा पण मला खूप रडायला आलं होतं. तू मला कधी पण कुठलंही काही काम करताना पहिला नंबर आणि दुसऱ्या नंबरवर कधीच करू द्यायचा नाही. नेहमी मला तू तिसऱ्या नंबरवर कातिंग किडा होऊ द्यायचं, पहिल्या नंबरवर कधीच होऊ द्यायचं नाही तू मला. कालच मी शर्लीला ह्या सगळ्या आठवणी सांगत होती तुझ्याबद्दलच्या.
तर शर्ली म्हणाली की आई तू काय नेहमी रडतच राहायची का? तर मी तिला म्हटलं होतं की तो मी रडला पाहिजे म्हणूनच या सगळ्या गोष्टी करायचा. मामा तुला पुन्हा एकदा 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी 58th बर्थडे. दिवस आहे आज खास, तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. तुला 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. तुझं उर्वरित आयुष्य आनंदमय, सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच प्रार्थना. हॅपी बर्थडे बाळू आबा. मला तुमची खूप आठवण येत आहे. कोरोना झाल्यावर आपण मस्त पार्टी करू. विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे मामा. हॅपी बर्थडे मामा. एन्जॉय युअर डे. हॅपी बर्थडे मामा. 50व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मामा. लॉट्स ऑफ विशेष. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे मामा. तुझ्याबद्दल बोलायचं तर काय सांगू की तू तर एक खूप मोठा सपोर्ट सिस्टीम आहे माझ्यासाठी. मग ते मला जॉब लागण्यापासून मला त्रिवेंद्रमला सेट करण्यापर्यंत किंवा माझ्या लग्नासाठी माझ्या लग्नामध्ये प्रत्येक अरेंजमेंट करण्यापासून प्रत्येक मेन रोल तू प्ले केला आहेस. आणि आठवण सांगायची म्हटलं तर तुझ्यामुळे मी कधीच विसरू शकत नाही की मला लहानपणी अम्मा म्हणत होते. आणि आता तू जर मला श्वेता म्हटलं तर मला पण काहीतरी वेगळं वाटतं. सो असंच राहा, मजेत राहा, असंच खोडकरपणा करत राहा. आणि विश यू हॅपी हाफ सेंचुरी आणि हॅपी बर्थडे अगेन फ्रॉम श्वेता नाना. हॅपी बर्थडे